डोंबिवलीत ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका। ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेविकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। कल्याण लोकसभेत ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका बसलाय। ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रवेश केलाय। त्यामुळे आठवडाभर ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसलाय। यापूर्वी ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावण यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता। ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे हे ठाकरे गटात सक्रिय होते। त्यांच्यासह केशव पाटील, शाखा प्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाहीये आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत। खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी, शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक, डोंबिवली शाखेच्या गावंड ताई, विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत। काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत। राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत। एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे। म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आहे। 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्यासमोर आहे। त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत। ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिरास झालेला आहे। आणि तसे शिंदेसाहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदेसाहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत। शिंदेसाहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं। मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील 10 वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल। आणि म्हणून मग अशा विकासाच्या मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा भागाचा विकास करणारे खासदार, त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू इच्छित नाही। त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू। खासदार साहेब 100% निवडून येणार आहेत। फक्त रेकॉर्ड ब्रेक किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे। त्यांनी जे आदेश द्यावा खासदार साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आणि इतक्या जवळून पक्षप्रवेश करतात। मी 40 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे। आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही। आमची मातोश्री ठाण्याच असायचं। पूर्वी दिघे साहेब होते, नंतर शिंदे साहेब। आणि कोणी आजपर्यंत आम्ही नाराज आहोत, आम्ही सुखी आहोत, काही दुःखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही। आणि मग अशा परिस्थितीत आम्ही
किती दिवस काढायचे? श्रद्धा समजा ठीक, मातोश्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच. पण याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल ना.